सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुन्या पेन्शन योजनेसाठीचा संप मागे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीत निर्णय। आम्हाला धमक्या येतात, आम्ही गाजावाजा करत नाही। जरांगेंचं भुजबळांना प्रत्युत्तर, तर भुजबळ मतलबी आणि स्वार्थी माणूस असल्याची टीका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर वेळ वाढवून मागण्याची शक्यता। आज सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली जाण्याचा अंदाज। नागपूर विधानभवनाबाहेर सर्वपक्षीयांचं फोटो सेशन। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आधी अनुपस्थिती, नंतर हजेरी। जयंत पाटील आणि नाना पटोलेंचं टीकास्त्र। दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांचं लोटांगण। नुसती पाहणी नको, मदत करा, शेतकऱ्यांनी जोडले हात। मराठवाड्यात वर्षभरात 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर। संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी बाकांवरील 15 खासदारांचं निलंबन। लोकसभेचे 14 तर राज्यसभेच्या 1 खासदाराचं निलंबन। कालच्या गोंधळानंतर 7 कर्मचारीही निलंबित। मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह प्रकरणात हिंदू पक्षाची याचिका कोर्टानं स्वीकारली। ईदगाह संकुलाच्या सर्वेक्षणाला अलाहाबाद कोर्टाचा हिरवा कंदील। राज्यभरात थंडीचा कडाका वाढला। मागणी वाढल्यामुळे अंड्यांच्या किमतीत वाढ। 1 डझन अंड्यांसाठी मोजावे लागणार 80 ते 90 रुपये।